एकाने हायसा म्हणून बरं नाही तर काय करायचं सांगा बाबा मी नाही असं सोडा. या सोशल मीडियावाल्यांनी तुम्हाला ओळखून काढलेलं आहे. आभारी आहे. पूर्ण आभारी बाबा लेखाप्रमाणे आहे. मी आजीजवळ थांबलोय. आता त्यांच्या घरात मला फोन आला की लगे हा असं तुला फोटो टाकले बघ. सोशल मीडियाची ती 30 मिनिटं आणि त्या 30 मिनिटात काय काय घडलं ते तुम्हाला सगळं सांगणार आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक ताराराणी कावळा चौकात. ताराराणी पुतळ्याच्या समोर ही मावशी जवळजवळ 3 तास उभारलेली आहे आणि त्यांच्याकडे त्या मुलग्याचा नंबर नाही आहे. भाऊ त्यांचा नंबर नाही आहे आणि मावशी जर माहिती सांगते त्यांचं नाव सांगत्या आपल्या सोशल मीडियापर्यंत त्यांच्यावर पोचूया जेणेकरून त्या 3 तास झालं ताराराणी चौकात उभार. तुमचं नाव सांगा मग. मालू आहे किल्लेला. तुमचं राहणार कुठलं गाव? शिपूर. शिपूर कुठलं? शिपूर 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 म्हणजे कर्नाटकमधलं शिपूर. हा तुमचा भाऊ कुठं थांबलाय? कोल्हापूर कुठे यायला सांगितलं तुम्हाला? कावळ्या नाक्यावर या म्हणून सांगितलं. कावळा नाक्यावर या म्हणून तिथे गाडी येतो. किती वाजता या म्हणून सांगितलं? ती गाडी तर अशी थांबत आली. नाही ते पोरग किती वाजता येतो म्हणजे? हा मग पोरग कितीला येतो म्हणजे? मी सांगितलं की 5 वाजल्यासमोर येतो म्हणून. येतो म्हणून 5 वाजता आले. आता 5 वाजता मावशी इथं आल्या. आता वाजल्यात 8 वाजून 40 मिनिटं झाल्यात. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आजीला मदत करूया त्यांच्या भावापर्यंत पोचूया. जर कुणी नंबर मिळाला आपले भाऊ मित्रांनो आम्ही हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर त्यांची 19 डिसेंबर 2017 लास्ट पोस्ट आहे. त्यांची बहीण आहे. बहिणीचं नाव आहे मालूबाई किल्लेदार आहे. या व्यक्तीचं नाव काय? बाबू कोटणे. बाबू कोटणे साहेब तुम्हाला एक विनंती आहे की मावशी 3 तास झाली की कावळा नाका म्हणजे. मग हा इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर जसा सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला तसे सोशल मीडियाचे मित्र त्यांना संपर्क करण्यासाठी आमच्याशी संपर्क करायला लागले आणि त्यांचं लोकेशन त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधायला लागले. नंबर नाही आमच्याकडे. लक्षात आलं. आम्ही आजीजवळ थांबलोय. आता त्यांच्या घरात राहुलला फोन लावू का? कुणी तर नंबर दिलाय. मी आजीजवळ थांबलोय तिथं. लक्षात आलं का? हा हाच नंबर द्या. त्यांच्या मुलग्याकडे हा नंबर द्या आणि आम्हाला संपर्क थांबा. आम्ही थांबतो आजीजवळ. हा तुमच्या गावले आहे. गावातले त्या गावची सगळी काळजी करा त्याला. काय करणार सांगा तुम्हाला कोण विचारलं नाही. रात्री आता कुठं जाणार आहे? वाजले 9. 10 नंतर कोण नसते. कुठं जाणार आहे तुम्ही? मोबाईलमध्ये बघून घेऊन बघा. 5 वाजल्यापासून आपल्याला आमच्याजवळ आता 9 वाजले. तर सोशल मीडियावर टाकले म्हणजे व्हिडिओ. फोटो पाठवले की सोशल मीडियावर टाकले. नंबर मिळालेला आहे. बघूया आता काय होतं. मित्र आमचा मित्र लावले. सोशल मीडियाचा खूप फायदा आहे. त्याचा फायदा झालेला आहे. ते आजीला नंबर मिळाला दिला आहे. हां कुठं जायचं? काय झालं? नंबर दिला मुलग्याला. मला लागले झालेत ना. याला सोड. मुलगाने काळजी करायला. मुलांना काळजी करायचं ना. नकोच म्हणायचं आई येणार जाऊ. असं द्या. सापला हुंबाला बसायचा म्हणून छान गडबडीत मी आलो. असं असं काय झालं आम्ही ऐकलं काय. आम्ही लेखावून मग एकाने हायसा म्हणून बरं नाही तर काय करायचं सांगा बाबा मी नाही. असं सोडा. आम्हाला बी वाईट काय वाटलं की 5 वाजल्यापासून तुम्ही थांबतो. मला बसून कंटाळा आला. वाजले 9. मग आम्ही त्याच लोकेशनला कावळा नाक्यावर थांबलो. आम्ही मावशीच्या सोबत थोडं फोटो घ्यालतो की एक आठवण राहू दे. आणि तेवढ्यात त्यांचा भाऊ मागून आला आणि तो आनंद वेगळाच होता. येताना तुला फोन घेऊन ये म्हणून सांगितलं. फोन कशाला आता काय? मला 7 वाजता फोन आला हिचा सरलीचा. 7 वाजल्यास 1 तासात इथं येत असा मला फोन आला की लगे असं तुला फोटो टाकले बघ. मावशीचे नातेवाईक गावलेले आहेत. तिने आले. मावशी खूप वेळ झाली. मावशी या सोशल मीडियावाल्यांनी तुम्हाला ओळखून काढलेलं आहे. सोशल मीडिया खरंच आभारी.
एवढ्यात त्यांच्यावर सेल्फी घेत होतो तेवढ्यात त्यांच्या मागून भाऊ आला जे हुडकत हुडकत आले होते.